वाटत नाही. बाप्पा 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी देखील त्याची भेट घेणं हे रेल्वेचंच काम होतं. मला खरं सांगायचं मुख्यमंत्र्यांनीच उलट मला सांगितलं काय बोलायचं ती, पण मला या प्रकरणात फक्त रेल्वे आणि आणखी एक प्रोजेक्ट आहे माझ्या जिल्ह्यासाठी. मला पाणी एक आणायचं आहे. माझं खूप अपेक्षा वेगळं येतो. मला 7 कर्मधर्म संविधान नसतं की एखादा वनवासात पडलेलं, तसं मी विरोधी पक्षात वनवासात असू देत, मला काय नाही. पण माझं तेवढी चांगली माझी धमक आहे, तेवढी विनंती करायची. 100% काहीतरी मला मिळायचं. माझे 2 प्रोजेक्ट मला करायचे, धाराशिव संभाजीनगर आणि दुसरा पाणी बीड जिल्ह्याला. हे 2 गोष्टी आणण्यासाठी मी धडपडतोय आणि मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहेत. या आपल्या उपमुख्यमंत्री पालकमंत्री असल्यामुळे त्या पण आहेत, शिंदेसाहेब पण पॉझिटिव्ह आहेत. माझ्या या प्रपोजलला तिन्ही पक्षाचे नेते महाराष्ट्रातले पॉझिटिव्ह आहेत. त्याच्यामुळे माझा पक्ष माझ्या मागे ठाम आहे. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. बाप्पा तुम्ही सुद्धा बोलताना खंत बोलून दाखवली की मी विरोधी पक्षात आहे, वनवासात नाही, पडलोय. विरोधी पक्षात आहे खर्च असं काही आहे का? ऐका ना, तुम्ही जे जोडून प्रश्न विचारता त्याचे सांगतो. ऑपरेशन तुतारी हा जो विषय आहे, तुमचा जी बोलाचा भात बोलाची कडी कधीच स्वप्न पूर्ण होणार नाही. तुम्हाला तसं वाटतं तसे कधी होणार नाही. 8चे 8 खासदार एक जीव आणि एक संघ आहेत आणि आमच्या नेत्या सुप्रियाता आहेत. ह्याच्यात बदल होणार नाही. नाही 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 झाला तर बीड जिल्ह्याचा खासदार लबाड बोलतोय असं समजा. तुम्हाला एकच सांगल की बीड जिल्ह्याचा खासदार खरं बोलतोय, पक्ष आमचा खरा आहे आणि आम्ही 8चे 8 खासदार एक आहोत. एक पत्र